जी नमस्ते. नमस्ते. आज प्रथम क्रमांक केला आणि सेमीफायनल नंतर चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स सांगत होता की आज काय नाही काहीतरी राजा करणार. 100 राजा काढतोच करणार. कसं असतं ऍक्च्युली गट पास झाला की सेमीचं टेन्शन असते. सेमी नंतर एकदा गाडी गुलालात गेली का कितवा येतो त्याच्याविषयी काही माझं तर वैयक्तिक असं काही मनात नसतं की बाबा पहिला यावा दुसरा यावा. गुलाल महत्वाचा आहे. गुलाला जातोपर्यंत तणाव राहतो का तर राहतो 100%. सेमी काढलं तेव्हा तुमच्या मनामध्ये Relax, गाडीनं म्हणजे चांगली गाडी पळाली, सेमीला सुट्टी पळाली आणि फायनलचा गुलाल महत्वाचा महत्वाचं नाही फायनलचा गुलाल आता 1 नंबर करेल 2 नंबर करेल त्याचा काही इश्यू नव्हता. मेन महत्वाचं सेमी पास झालं की विषय संपला. गाडी एकदा गुलालात गेली का तणाव मुक्त राहतो बाबा. नंबर केलाय, ताईंना खूप मिस करतोय. तिची तब्येत ठीक नसल्यामुळे आली नाही. मग मला वाटली जावा तुम्ही. आज मी आलो 1 नंबर झालाय. दावणीला एक हिराच लाभला म्हणावं लागेल. 100% हो 100% हिरा आहे. आणि म्हणजे टोटली असं त्या बैलगाडी क्षेत्रातल्या म्हणजे पळ चांगला आहे त्याचा असं म्हणायचं. आणि सर्व तुमचे जे बाकीचे पण पाळीव जनावर आहेत, भरपूर मोठा गोठा आहे आपला. त्या सर्वांचा आशीर्वाद कुठेतरी त्याच्या पाठीमागे आहे. 100 असू शकते किंवा कारण निस्वार्थी प्रेम तुम्ही सुद्धा करता. कारण मित्रांनो, महाराष्ट्रातला सर्वात पहिला स्विमिंग टँक खास म्हैशींसाठी शेटजींनी बनवलाय. आणि असं फारच कमी म्हणजे पाहायलाच नाही मिळालं म्हणजे आतापर्यंत तरी. नाही कसं आहे, जनावराला सगळ्या बेसिक सुविधा द्यावी तरच पाळावी असं मी त्या मताचे आहे. आता म्हशी सुद्धा आमच्या दूध कमी देऊ जास्त देऊ, पण आमचा खाण्याचा भाड्याचा विषय कधी कमी जास्त नसते आम्ही. त्यामुळं पहिल्यापासून असं असतं की बाबा तुम्ही पाळतायच तर व्यवस्थित त्याचं हे असावं, त्याची सुविधा निगा व्यवस्थित असावी एवढं. बरोबर. आणि तरच कुठेतरी सक्सेस आहे. 100%. कुणाला समर्पित कराल मोठा विजय आज? नाही असं काही सगळी टीम आहे ती सगळ्यांचं आहे. धन्यवाद शेठजी. नमस्ते. नमस्कार. शेठजी पहिल्यांदा मगाशीच आम्हाला म्हणले की सर्व मुलं जी मेहनत करतात, कष्ट घेतात राजाच्या पाठीमागे, त्यांची पहिली मुलाखत घ्या तुम्ही. काय सांगाल? म्हणजे एक आत्मीयता जाणवते कुठेतरी. शेठजीचं कसं आहे, आता त्यांचं डेलीच असते. त्यांचं म्हणणं बघा एक आपले धरणारी मेहनत यांची. आता आपलं सगळं युट्यूबला दाखवतात. आता आपली गडी पण दिसली पाहिजे. ते उद्देशक त्यांचा चांगला आहे. तर आले पाहिजे गडी बी त्याच्यासोबत. आता आमचं काही नाही घेतलं तरी आम्ही सध्या सोबतच असतो. आता आमचाच राजा आता त्याच्यामुळं काय वाटतं म्हणजे असतो व्हिडिओ मध्ये आम्ही डेली पण. कसं काय गाडी पळाली आज? गाडी आज सुट्टा निकाल घेतला 3 फेरे. 1 नंबर गाडी पळाली. नियोजन कशा पद्धतीने झालं होतं? कुठे बघितलेलं आहे आधी पळताना त्याला? नियोजन आम्ही त्यांच्या सोबतच असतो कायम. नाही काढतो सोबत पहिल्यांदाच पाहिला का? पहिल्यांदाच पळाली. बरं, कसं स्पीड लागला आज? आणि 1 नंबर स्पीड लागले. आणि 3 फेरे निर्विवाद वर्चस्व, सुट्टा निकाल घेतला. काय सांगाल? शेठजींच्याबद्दल काय सांगाल? शेठजी 1 नंबर माणूस आहेत. ताई तर 1 नंबर. मी कायम त्यांच्या सोबत असतो. आप्पाचं काही विषयच नाही. आज जे चोराडीचं एक आदत एक बैलचं मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये उर्मिलाताई यांच्या राजासोबत पळून काडतूस ना आज प्रथम क्रमांक केलेला आहे. काडतूसची मगाशी आपण मुलाखत पण घेतली आणि आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. जबरदस्त पळ आहे आणि आज सर्वांना पळाच्या मार्फत दाखवून दिलं ते. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, किती मोठा विजय आज? आज मोठा विजय म्हणजे आज आपला प्रथम क्रमांकाचा सलग 8वा नंबर आहे. बरं. 8 आज मोठ्या मैदानात आपण 8 नंबर केला आता 1 नंबर. आणि आता पेडगावला पण आपण पालेगावच्या बादलवर 3 नंबर केला होता आदत केसरीला. आता तो वयापासून येण्या काढतोच होता. आता तो दुसरा झालाय. काय सांगाल? दुसरा म्हणजे शहाणा झाला. ती आपण समालोचक असतील आपलं विकास जगदाळे सर, सुनील मोर्या सर असतात, मयूर तळेकर यांना आपलं त्याला शहाणा केला. ते म्हटले ते एवढा शहाण्यासारखा बोलतो, तुम्ही एवढा कशाला म्हणताय उगाच त्याला. त्यामुळे ती त्यांना शहाणा केला, ते आपण शहाणाच म्हणतो त्याला. आता हे जी पैदास वगैरे आपल्या घरचे आपल्या कपिला खिल्लारचे आपले सिमेचे डॉक्टर स्वतः, मालक पण स्वतः आणि डॉक्टर पण ते सगळं बघतात. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. डॉक्टर साहेब, तुमचं पहिलं इंट्रोडक्शन करून दे प्रेक्षकांना. नाव काय आपलं? नाव अनिकेत दायगुडे. कोणती डॉक्टर खेडे याच नावांचं वेळ ओळखत होता. अच्छा. ह्याच्यामुळे सगळी काय जाणवते? कपिला गाईचं वासरू आहे आणि एक म्हणतात की कपिला गाईला पण सर्वोच्च स्थान आहे सध्या. कपिला खिलार आहे म्हणजे असं नाही की खिलार नाही. कपिला म्हणजे त्यातलंच आहे, खिलार मधलंच आहे. क्रॉस जरा थोडं. पण ही जात बऱ्यापैकी टिकून पळती असं वाटलं, त्यामुळे जरा केलंय तयार गाडीच. पण जाम म्हणजे
हालचाल पण जबरदस्त आहे त्याची आणि तापट आहे वासरू झालं कंटिन्यू गुलाला आहे मुलाला ते 8-9 महिने कंटिन्यू झालं पहिलं हे झालं तर होतं आणि दोन कंटिन्यू गुलाल काय तुटलेलं नाही दोन एखादी प्रॉब्लेम नियोजन काय आता ही सगळी मिळून यश असतो भैया ही दोघं ती आहेत पोरं सगळी आजचं नियोजन कशा पद्धतीने मला विचारतात हे चालेल का आपण काय एवढं बोलत नाही पण विचारायचं चालेल तुमच्या आणि चालू द्या म्हणायचं आपलं डॉक्टर आजचं साहेब, नियोजन यांना तुम्ही केलं तुम्ही जसं म्हणाला तसं सिमन्स वरचं वासरू आहे. काही जण सांगत नाहीत की बाबा सिमन्स असलं तर बाबा म्हणतात की बाबा आम्ही तर म्हणू शकतो की पायदाशी पेक्षा सिमेंटचं एक नंबर वासरू पडते आता बर कारण आता बऱ्यापैकी सिमेंट म्हणजे काय असं काय अडचण येत नाही पळायला बर सिमेंट चांगलंच आहे सिमेंट असं म्हणायचं तर. कारण घरी बी दुसऱ्या भावात तयार झाला 4-5 दिवसाचा येईल दिवसाचा नाही बर झाला ह्याला भावात आहे बर ते साधा आहे आपला पांढराच आहे त्याचं काय नाव ठेवलं त्याचं रायफल रायफल. अरे वा. मित्रांनो आज एक नंबर का मानकरी ठरलाय पण डोळ्यातनं पाणी येते आज काढताना. काय सांगणार काही मागच्या आता माळशिरसा जरा पराभव झाला थोडी गाडी कडं लागली जरा दाबादात झाली तर मी चांगला गट काढला सुंदर होता आपला तोडकर साहेबांचा 11 सुंदर गट चांगला अंतराने काढलेला पण सेमीला जरा पब्लिकला लागली पब्लिक 1-2-3 माणसांनी हात वर केल्यामुळं वासरू दबलं चांगली गाडी पुढे पळत होती पण स्पीड कमी झाल्यामुळे जरा थोडा मार खाल्ला. पहिरे पण टॉप चेक करताय प्रत्येक वेळेस एक टॉपचे म्हणण्यापेक्षा आम्हाला पहिले आतापर्यंत टॉपचं भेटलंच नाही आता एक पहिला बैल तोडकर साहेबांचा एक हा एक टॉपचा मध्ये आणि त्या दिवशी एक बादलपूर आम्ही पेडगाव 3 नंबर केला म्हणजे आता तो बैल चांगलाच पळतोय बादल ते एक बैल भेटला. नियोजन कशा पद्धतीने बघून कोणता बैल घालायचा आता काय ही पोरं सगळे म्हणजे पळ ही बघूनच करतात. आजचं नियोजन कसं झालं आजचं नेम काय एका शब्दावर झालेलं आहे भैयानी फोन केला आप्पाडायवर आप्पा ड्रायव्हरला म्हणजे पेडगावपासून मागा लागलो आप्पा ड्रायव्हरच्या ते आपल्याला पळायचंय म्हणून आप्पा ड्रायव्हर म्हणला माळशिरस पर्यंत आपलं सगळं बुकिंग पहिलं झालं नंतर म्हणले माळशिरस झाल्यानंतर आपण एक मैदान नक्की पळू. आपणला ऑलराऊंडर म्हणतात आज सिद्ध केलं का सिद्ध केला आपण आणि त्यांना शब्द दिलता तो जपला त्याच्यामुळं त्यांचं पण नाही का म्हणजे थोडंफार हे बर मोठं श्रेयच आहे म्हणावं लागेल. डॉक्टर साहेब ड्रायव्हिंग कसं वाटलं आज आपण चांगलं ड्रायव्हिंग मला वाटते गटाला 9 तास आलेला हो कडनच पळू कडनं. दोन्ही चिठ्ठी आमच्या 1:43 मध्ये 9व्या तासावर झालेली बर तिसऱ्यात 9व्याच होती म्हणून आपलं लवकर पळून घेऊ आपल्याला काय वासरू पब्लिक ठा 1 नंबर मध्ये काय विषय नाही त्याचा पळून घेऊ पब्लिकला आजकाल वासरं कमी पळतात परंतु ह्याचा विषय नाही त्याचा विषय कसा पब्लिक कड लागली की डबल गती डबल गाडी बांधूनच पाहणार हो कड लागली जसं आपला या बैलगाडा क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह पळतो त्या टाइप मध्ये कड लागली कड लागली की गाडी बांधायची का तर बांधायची मथुर हा एक म्हणजे आता आमचं एक इच्छा आहे किंवा मथुर एकदा आम्हाला भेटायला पाहिजे किंवा मथुरच्या जोड्यात आम्हाला एकदा पळायचंय ही आमची आता म्हणजे प्रयत्न चालू आहेत पण रामदादांचं आता वाईच थोडस होईल पण पायरा 100%. डॉक्टर साहेब काय इच्छा आहे का मनापासून 100% इच्छा आहे एवढ्या थोड्या दिवसातच पळावं अशी इच्छा आहे आदत मध्येच कधी काय त्याचं सगळ्या इच्छा आमच्या पूर्ण केल्यात त्याने उद्या दात लावा तर काय अडचण नाही फक्त मथुरभर यायला पळलं बिंदा त्याने दात लावा दुसऱ्यात आराम खाल्ला तरी काय अडचण नाही फक्त मथुरभर यायला पळावं. दादा जास्ती करून मला वाटतं आदत मैदानात मथुरला काढत नाही परंतु ओपनच्या मैदानात ओपनला पण पळायला तयार आहे आपण ओपनला पण पळून भेटला ना आम्ही ओपनला म्हणलं तरी पळायला मैदानात पळू काहीच अडचण नाही कारण ओपनला पण राहिले आपलं वासरू कमी पळणार नाही त्यामुळे काय अडचण येणार नाही म्हणत एवढं छोटस वासरू पण जाईल त्या मैदानामध्ये जास्ती गुलाल असतो काय सांगा पहिलं तसं पद्धती बनवता होतं पहिलं म्हणजे बघूनच बघतो म्हणजे सगळे पोरं विचार करूनच करतात पहिलं असं नाही की हा चालतोय आणि हे चालतं तसं नाही आपल्याला हा बैल चालेल का आपल्या वासराला ओढेल का आपल्या वासराला फक्त बैल त्रास देणारा नको बैल जर त्रास देत असला तर तसा बैल चालत नाही तो एकटा जीवा निम्म्यातनं पुढे गाडी लावतो तर लावतो फक्त त्या बैलाने गळा द्यायचा जर बैल दाबादाब करेल किंवा काय मग त्याला वासराला पटत नाही मग तिथं मार खाल्ला काय झालं तर मग चुकतोच पाहिला त्यापेक्षा आता आम्ही काय केले सगळ्यांची ह्यानी पहिरं करतो हा बैल चालेल का सगळ्यांना विचारायचं बाबा हे बैल चाललं आपल्याला मग त्यांनी करायचा मग आता हे दोघं तिघं करतात नियोजन ती विचारतात मला विचारतात सगळ्यांना म्हणजे ग्रुपला आमच्या चालू असते चर्चा त्यांच्या ह्यानीच करतो आम्ही म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी केलं मी व्यवस्थित नियोजन होतंय ना तर एकट्याने केलं की नाही होत यश सांगतो की बाबा हे चालेल का बैल मला विचारतो किंवा भाईला विचारतो करण हे सोनू सगळ्या पोरांना सर्व संगनमत घेतल्याशिवाय तुम्ही पुढे गोष्टी शब्द देतच नाही पुढे म्हणजे आपण सगळ्यांचं संगनमत झालं सगळ्यांना बैल आपण काय अडचण येतो म्हणतो मेजॉरिटी जे पायरा जो वाटत असेल तो पायरा करणार पोरं भरपूर कमी आहेत आमच्या शेजारी लोणला पालखी आलती बर आज गेल्यामुळे पोरं नाही तर असतात 15-16 पोरं असतात गाडीत जागा नाही बरं आज विठुरायाचा आशीर्वाद मिळाला का आम्ही रात्री दर्शन घेऊन आलो आज जायचं होतं नियोजन झालेलं
बाकीचे पोरांना तर सगळ्यांना फोर्स करता येत नाही कारण वर्षातून एकदाच पालखी आपला गुलाल रोजच आहे. त्यांना म्हणलं चालतंय काय अडचण नाही पुढच्या मैदानाला ते येणारच. आता नियोजन वगैरे कसं नियोजन करते त्यांच्याविषयी काय सांगाल दादांविषयी काय डॉक्टर साहेब काय दोन नियोजन शब्द म्हणजे मालकच आहे का. हा मी आपलं नावाला सांभाळतोय म्हणायचं घरी वासरू सगळं खाणं पण मी बघतोय आता नियोजन ही सगळं तोच बघतो. हा काय सांगाल तुम्हाला नियोजनाचं बादशाह म्हटलं जातं काय सांगाल? नियोजन काय टॉपच राहणार आणि मथुरच्या काळात तर काय एवढ्या महिन्याभरातच पुढं आपण हा काय अडचण नाही. काय सांगाल आजच्या पायऱ्याविषयी काय सांगाल? पहिला काय बैल आता जो टॉपलाच बोलते त्यामुळे अडचण नाही. काही बाह्यानं फोन केला आप्पाला ड्रायव्हरला एका शब्दावर झाला बाहेर. सुंदर सांग सुंदर. डॉक्टर साहेब हे सातत्य टिकवून ठेवणं सोपं नाही आणि तुम्ही जसं म्हटलं तसं जवळपास या सीझन मध्ये 8 ते 10 एक नंबरचे गुलाल झाले. आज हा 8वा गुलाल एक नंबरचा 8वा गुलाल. ते असं नाही की लई दिवसात नाही 4 महिन्यातला 8 म्हणजे 4च महिन्यात झाला आम्ही 1 नंबर मध्ये 4-5 महिन्यात नाही पण असं 8-9 महिने झालं पळतोय. गुलाल तुटलेला नव्हता फक्त 1 नंबरचा एक आज 8वा गुलाल झाला. मैदानाविषयी काय सांगाल? कशी आता 1 नंबर फाटी हा हा फाटी म्हणजे किती पाऊस झाला या फाटीला काय अडचण येणार नाही अशी फाटी. बरं आदत आहे ते किती दिवसात मैदानात करताय असं काही 4-5-6 दिवसात काढतोय कारण जर गॅप म्हणजे आपला व्यायाम देत नाही. आता माझे मला जावं लागतं विजिटला पोरही काम आहेत कॉलेज असतात प्रत्येकाला त्यामुळे एवढा व्यायाम काही नाही भेटत त्याला. फक्त मैदानात डायरेक्ट काढणे बस. मित्रांनो खूप सुंदर पळ आहे आणि मगाच्या मुलाखतीमध्ये आपण नंबर सुद्धा टाकलेला आहे. पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करा नक्कीच. डॉक्टर साहेब एखाद्या सर्वसामान्यांचा बैल पळत असेल तर देणार का जे दिवस तुम्ही पाहिलेले आपण आहेत? स्वतः वैयक्तिक सर्वसामान्यच आहे असं त्यातून काय आपण मोठं नाही. आपण बैलाच्या नाव मोठं झालंय म्हणायचं. आपली काय घरची परिस्थिती असं काय आपण काय 2 नंबरचं नाही किंवा आपले कष्टात रोज विजिट केल्याशिवाय आपल्याला त्याला खर्च करायला पैसे नाही. बरोबर. आपण रोज 1000 रुपये कमवायचं तेव्हा 2-3 दिवसात त्याला खर्च विकतो. असं नाही की आपल्या घरच्या महत्वाचं म्हणजे आमच्या घरच्यांची भरपूर साथ आहे. मी जर विजिटला गेलो तर घरचं खायला पाणी सगळं त्याचं स्वतः घरची सर्व manage बघत फॅमिली आमची बऱ्यापैकी पण साथ इतकी की त्यांची की ती असे नाही म्हणत नाहीत. बर फक्त त्यांना सांगायचं की बाबा इथं जायचं तिथं जायचं आदल्या दिवशी सगळं तयारी करावी लागते. बर. ह्याच्यावरती जे टी शर्ट आहे त्यावरती हॅशटॅग मध्ये लिहिले सेमीचा बादशाह. शे काय गट जर काढला सेमीला म्हणायचं नाही येऊन कड लागू कुठं लागू काय आम्हाला अडचण येत नाही. आम्ही तर म्हणतो आम्हाला कडच लागली पाहिजे सेमीला डबलच गती लागते. आणि आता गेले 5-6 मैदान झाले सेमीला कडच लागली. आज गट कडनी काढला म्हणून सेमी आत लागले असं झालं असेल काय माहिती. पण प्रत्येक मैदानात 4-5 मैदानात तिन्ही फेऱ्यातलं एक फेरा आम्हाला कडनं काढावाच लागतो. असं नाही कुठलं मैदान की मधून तो पळतोय तो आम्हाला भीतीच वाटत नाही. बस. धन्यवाद दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि असंच उत्तर तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करत राहील. काढतोस आणि येडा काढतोस नाही शाना काढतोस. धन्यवाद.